Hello guys, welcome to my channel Around Your Plate. I am your host Lakshmi. So आपली पहिली गेस्ट आहे हिंदवी. इन्फ्लुएन्सिंगच्या फील्डमध्ये कशी आहे? रॅपिड फायर राऊंड इंडस्ट्रीमध्ये आवडतो अक्षय कुमार. मी हे सांगेल की कॉन्फिडेंट राहा आणि करा, सक्सेस मिळेल नाही मिळेल हा. सो हिंदवी कशी आहेस तू? मस्त. तू कशी आहेस? मी पण छान आहे. खूप वर्षानंतर ना भेटतोय आपण. एक्झॅक्टली. ते पण असं. हा. सो हे सगळं तुझं फेवरेट आहे. येस. सो मला सांग हिंदवी, तुझा दिवस कसा चालू होता? तू दिवसभरामध्ये काय काय खाते? दिवसभरामध्ये म्हणजे जर विकेंड वगैरे असेल तर मग मी आणि माझी सृष्टी फ्रेंड आहे, सो आम्ही बाहेरच खात असतो. आणि बाकी वीकडेज मध्ये पूर्ण घरीच, मग असं नॉर्मल चपाती भाजी. तरी पण ब्रेकफास्ट काय असतो तुझा? ब्रेकफास्ट असं नाही, डायरेक्ट लंच. लेट उठतेस? लेट उठायचं. हा, लेट उठते पण म्हणजे 7-8 वाजता, आणि नंतर मग बनवणार मग खाणार, सो त्याच्यामुळे लेट उठते. ओके. सो तुझी लाईफ जर एक डिश असती तर तू त्या डिशला काय नाव देशील? अशी कुठली डिश आहे का की जी तिखट गोड आंबट सगळी मिक्स असते? बट तरी जास्त जर पर्सेंटेज असेल तर मग मिरचीचा ठेचा. आहे तू? आय अग्री. खूप रागीट अँड म्हणजे माझी लाईफ अशी त्या ठेच्यासारखी आहे, झणझणीत. आय अग्री कम्प्लिटली. सो अशी कोणती डिश जी तुला तुझ्या चाइल्डहुड पासून रिलेट करते, की जी तुला अजून पण आवडती, जी तू लहानपणीपासून खात आलीयस? लहानपणीपासून मला गाजरचा हलवा आवडतो स्वीटमध्ये, आणि व्हेजमध्ये भेंडीची भाजी, जी मी लहानपणापासून खात आली आणि मी ती रोज म्हटलं तरी खाऊ शकते. सो कम्फर्ट फूड आहे तुझं? कम्फर्ट फूड म्हणजे मला जर वाटलं की आता मला काहीतरी खायचं आहे घरचं, सो मी कोणाला पण फोन करून, म्हणजे कधी मैत्रिणींकडे गेले किंवा घरी जरी जाणार असेल तर मला भेंडीची भाजी हवी आहे आणि मला तेच हवं आहे, आणि वरण भात. माझं कम्फर्ट फूड वरण भात, भेंडीची भाजी, आणि आपण जसं की काय म्हणतो घरी, बिर्याणी, व्हेज बिर्याणी. हा. सो तू सांगितलं नाही तुझं ब्रेकफास्ट लंच डिनर काय असतं नॉर्मली? माझा लंचच माझा ब्रेकफास्ट असतो, त्याच्यामध्ये चपाती भाजी किंवा राईस. आणि जर मला कंटाळा आला तर मग काही फूड ऑर्डर करून खाणं, लाईक सँडविच किंवा मग असंच. ओके, ठीक आहे. बट हेल्दी फूड, जास्त करून हेल्दी फूड. आपलं लास्ट टाइम बोलणं झालं तेव्हा तू मला सांगितलं की तुला पीसीओडी आहे. मला सुद्धा आहे. सो खूप साऱ्या आजकालच्या मुली आहे ना पीसीओडी मुळे वैतागलेल्या आहेत. सो तू काय चेंजेस केले तुझ्या लाईफस्टाईल मध्ये की ज्याने तुला हेल्प झाली पीसीओडी साठी? पीसीओडी साठी ना, मला तर शुगर पूर्णपणे बंद करायला सांगितली. शुगर किंवा मैदा असणाऱ्या गोष्टी. शुगरने पण खूप कंट्रोलमध्ये येतं, कारण शुगरने काय होतं की ते बॉडीमध्ये चेंजेस होतात आणि मग आपली फुगायला लागतो, आपण तब्येत जास्त हेल्दी दिसायला लागतो. सो शुगर बंद केली मी, म्हणजे 1-1.5 महिन्यासाठी. आणि मला स्वीट प्रचंड आवडतं, बट मी स्वतःवरती खूप कंट्रोल करून ठेवून मैदा आणि शुगर बंद केली. देन मग बाहेरचं खाणं पूर्णपणे बंद, म्हणजे महिन्यातून 1-2 वेळा हार्डली. मग अशानेच ते कव्हर होतं, आणि नॅचरली ज्या टॅबलेट्स वगैरे त्याने. तू जिम पण करत होती? मी जिम करत होते, बट जिमनी मला नाही काय त्या रिलेटेड तर काही फरक नाही पडला. सगळं आपण काय खातो, काय दिवसभरात करतो त्याच्यावर डिपेंड आहे पीसीओडी साठी. त्याने मग व्यायाम मध्ये योगाच करू शकतो, योगाने फरक पडतो. ओके, मी करेल ते अप्लाय आता. खूप सारे रेस्ट्रिक्शन्स येतात. आय थिंक पीसीओडी ना तुम्हाला मेंटली खूप चॅलेंज करतो, खूप जास्त. सो तू ते कसं डील करते? म्हणजे पीसीओडीने काय होतं, चिडचिड एक प्रकारची खूप होते, आणि माझी ऑलरेडी पहिल्यापासून स्वभाव चिडचिड आहे, त्याच्यामध्ये हे असं पण. सो म्हणजे डेली रुटीन मध्ये थोडा कुठे लेट झाला किंवा काय, या गोष्टींमध्ये खूप फरक पडतो, आणि लेझी होतो आपण, खूप कंटाळतो कुठली पण गोष्ट करायला. झोपू वाटतं खूप, जास्त खाऊ वाटत नाही कधी कधी, आणि असं बाहेरचं खायचं क्रेविंग्स होतात अशा टाइमला. सो आपल्या क्रेविंग्स आपल्याला कंट्रोल करायला लागतात, आपलं शेड्यूल बनवावं लागतं, तेव्हाच हे पीसीओडी नॉर्मल होतं. ओके. सो तू खूप सारे वर्ष झाले या इंडस्ट्रीमध्ये आहेस, सो कसं तू हँडल करतेय एवढं सगळं स्ट्रेस, किंवा या इंडस्ट्रीमध्ये आज पण तू काम करतेयस, सो हे तुझ्यासाठी म्हणजे तू हे स्ट्रेंथ कुठून आणतेस? चॅलेंजिंग तर आहे, बट माझं असं असतं की होतंय. आणि मला आधी असं व्हायचं की मला असं फिरायला या त्या गोष्टी खूप आवडायच्या, बट आता माझ्यासाठी हे रुटीन झालंय की बिझी असणं, काही ना काही, कुठे ना कुठे काहीतरी डोकं लावणं, बिझनेस असेल किंवा शूट्स असतील, अशा गोष्टी मॅनेज करून मग होतं ते, म्हणजे आपोआप मॅनेज होतं. स्ट्रेस असा असतो, बट थोडं कुठेतरी बाहेर गेलं, समजा डिनरला वगैरे फ्रेंड्ससोबत, की होतं नॉर्मल. ओके. ऑनलाईन नेगेटिव्हिटी कशी टॅकल करते?
इग्नोर म्हणजे इग्नोर. आधी खूप फरक पडायचा, म्हणजे प्रत्येक कमेंट्सला खूप पर्सनली घ्यायचे. मग नंतर ना आता दिसला की डिलीट तरी करते, नाहीतर मग एक मोटिवेशन म्हणून सोडून देते की ठीक आहे चला, कुठेतरी लोकांना तेवढा वेळ मिळतो की आपल्याबद्दल निगेटिव्ह पण बोलता येते, पॉझिटिव्ह पण बोलता येते. आणि निगेटिव्ह बोलणारी लोक पण आपल्याला हेट करून सुद्धा ते कमेंट्स करण्यासाठी सुद्धा वेळ काढतात. सो हे मी थोडंसं पॉझिटिव्ह वेने घेऊन ते पण पचवून घेतलं, म्हणजे इग्नोरच केलं. सो तुझी ट्रॅव्हल डेस्टिनेशन काय आहे? ड्रीम ट्रॅव्हल डेस्टिनेशन? असं काहीच नाहीये, म्हणजे असं मी ठरवलेलं नाहीये. बट मला असं पहिलं तर असं फिरायला इंडियामध्येच खूप जास्त आवडतं. मला जिथे असं स्नो असेल हा, तू अशा उद्या पण ठिकाणी. उज्जैनला चालली आहेस. उज्जैनला चालली आहे, येस. म्हणजे इंडियामध्ये जेवढे पण आपले आहेत देवस्थान असतील आणि माउंटेन्स खूप आवडतात. बीच आणि माउंटेन्स जिथे पण असेल तिथे मी जाईल, मग तेच माझं डेस्टिनेशन असेल. ओके. असं तू कोणत्या ट्रिप मध्ये कोणतं फूड टेस्ट केलेलं आहे जे तुला अजून पण आठवतं आणि तू अजून पण क्रेव करते? दाल बाटी, मी जयपूरला गेले होते आणि मला दाल बाटी, म्हणजे मी कधी ट्राय नव्हती केली, पण माझ्या तोंडाला आता पण पाणी सुटतंय. अच्छा, तू घे काहीतरी घे. हा, मी घेते. ऍक्च्युली दाल बाटी माझं फेवरेट फूड आहे. जेव्हा मी जयपूरला गेले तर तेव्हापासून खूप जास्त आवडते मला. चला आपण थोडं ट्राय करू आता. येस. सो काय कन्फ्युज आहे आता मी. मी देते ना तुला. ते नकोय मला. टेस्ट कर. खूप सारे व्हरायटीज असल्यामुळे आम्ही लोक थोडे कन्फ्युज आहोत. सो हे पनीर टिक्का आहे, हे जॅलपिनो पॉपर्स आहे, हे डम्पलिंग आहे आणि हा पिझ्झा आहे तुझा फेवरेट. पिझ्झा फेवरेट आहे. सो फर्स्ट आपण पनीर टिक्का ट्राय करतोय. छान आहे. म्हणजे मी जसं म्हणाले होते, स्वीट स्पायसी हा, सगळं तसंच mix आहे. आहे. सो हिंदवी, जर आता तू बऱ्याचपैकी आपल्या लाईफ मध्ये अचीव्ह केलंय तुझ्या, सो तुला काय वाटतं की तू तुझ्या 18 इयर्स ओल्ड सेल्फला काय सांगशील? म्हणजे मी खूप असं ट्रस्ट पटकन ठेवते. पटकन म्हणजे एखाद्या गोष्टींमध्ये मिसळून जाते. सो त्या माझ्या ज्या मिस्टेक्स आहेत मला त्या सगळ्या असं चेंज करायची खूप इच्छा आहे, ज्या की होऊ शकणार नाहीये. बट तेच की ते नव्हतं करायला पाहिजे जे मी त्या एजमध्ये गेलेलं. बट ठीक आहे, म्हणजे त्याच्यामुळे जे मी आज आहे की जेवढं आता ज्या चुका होणार आहेत त्या थोड्या कंट्रोलमध्ये आल्या, की अनुभव असल्यामुळे, एक्सपिरियन्स आहेत ना काही गोष्टींचे. सो तेच. तू म्हणजे जशी मी तुला 2 वर्षांआधी बघितलेली तू अजून पण तशीच आहे. सो नथिंग हॅज चेंज्ड इन यू. फक्त मी आधीच्या लोकांसोबत अशी आहे, म्हणजे जसं की आता आपलं बॉन्डिंग आहे म्हणून. आधी माझं असं व्हायचं की मी ज्या पण नवीन लोकांना भेटेल ते अशीच राहायचे. बट मग स्वतःमध्ये थोडे चेंजेस करायची मला गरज वाटली. सो मी या 2 वर्षांमध्ये केले आहे. जे आपले जे आहेत, आता समजा तू झालं, जे आपले क्लोज फ्रेंड्स आहेत तेवढेच. सो हिंदवी, आपण एक रॅपिड फायर राऊंड खेळू. सो तू मला क्विक आन्सर द्यायचं फक्त त्याचं. ओके, सो हा स्टार्ट करू. सो तुला घरातलं जेवण आवडतं का बाहेरचं? घरातलं. तो 3 गोष्टी सांग जे तू रागात आल्या बोलतेस. लवकर. 5 म्हणतेस का तू पावळट, नालायक, निर्लज्ज, जे पण आठवेल ते. झोपडा हा शब्द आमचा ठरलेला आहे. आठवतोय मला. आणि 3 गोष्टी जे तू खुश असताना बोलतेस. असं ठरलेलं नाहीये. खुश असल्यावरती फक्त अशी मी हसत असते बस, शब्द असं नाही. आणि फाईन डाईन आवडतं का स्ट्रीट फूड? स्ट्रीट फूड. स्वीट का स्पायसी? स्पाइसी. म्हणजे दोन्ही पण. ओके. चहा आवडतो की कॉफी? कॉफी. मिसळ की वडापाव? दोन्ही. नाही, एक चूज करायला लागला तर? वडापाव. वडापाव की पावभाजी? वडापाव. ओके. सो इंस्टाग्राम की युट्यूब? इंस्टाग्राम. कोणत्या सेलिब्रिटी सोबत तुला जर प्लेट शेअर करायला लागली तर तू करशील? सेलिब्रिटी असं नाही करणार कुणासोबतच नाही. म्हणजे असं विचार नाही केलेला. बट मला असं इंडस्ट्रीमध्ये आवडतो अक्षय कुमार. ओके, ठीक आहे. कोण सिंगल नाही? तू कालच सय्यारा मूवी बघितली ना? सय्यारा पाहिला. हो हो, खूप छान. त्याचा कसा वाटलं हिरो? म्हणजे हिरो छान होता. बट मी मूवीवर जास्त फोकस केलं, स्टोरीवर जास्त फोकस केलं. मुलांवरती सोडून दिले आता. रॉंग डेस्टिनेशन नको. का करताय ते मुलं असं यार? जनरेशन जेनझी. तू वाटत नाही बट जेनझी आहे. नाहीच आहे. तुला जेनझी पाहिजे नाही का मिलेनियल? दोन्ही पण नाही. नाही पाहिजे. नाही पाहिजे. मिलियनरचा विषयच नाहीये, अंडरस्टँडिंग हवं आहे. जेनझी लोकांचं खूप थिंकिंग लेवल खूप वेगळी आहे.
रिश्ता डीएम करायचा होता तुला. सो कोणती अशी एक डिश आहे की जी तुला माझ्या लाईफ टाइम दिली, रोज सकाळ दुपार संध्याकाळ तरी तू खुशी खुशीने खाशील? जेवणामध्ये ना हा. भेंडीची भाजी रोज. रोज. फेवरेट पर्सन अँड फेवरेट फूड? पर्सन सांगणं खूप अवघड आहे. म्हणजे मैत्रीण सृष्टी आहे आणि हा. अंकिता पण आहे. खूप मैत्रीण आहे, सगळ्यांना राग येईल. सृष्टी आणि अंकिता फर्स्ट प्रायोरिटी. ओके. फेवरेट आणि फेवरेट फूड? फूड पाणीपुरी. सगळ्या मुलींचं आहे फेवरेट. सेम इयर. सो तुला जर नवीन क्रिएटर माझ्यासारखे ज्यांना ऍडवाइस द्यायचा असेल तर तू काय ऍडवाइस देशील? पहिले तर लोक घाबरतात बोलण्यासाठी, रिस्क घेण्यासाठी. तर मी हे सांगेल की कॉन्फिडेंट राहा आणि करा. सक्सेस मिळेल नाही मिळेल हा सेकंड थॉट आला, बट तुम्ही स्टार्ट करा. तू आता तू केलं रेट कर. तू 1 बाईट मध्येच खावं लागणार आहे. एक सॉस पण आहे. सो मी डम्पलिंग ट्राय करते. नको मला. नको. कसं वाटलं तुला हे? फर्स्ट टाइम ट्राय करते, केलं नाही. ओके. आउट ऑफ 10 किती रेट करशील? नाही. नाही. ओके. अजून हिंदवी तू इन्फ्लुएन्सिंगच्या फील्ड मध्ये कशी आलीस? ऍक्च्युली मी असं काही ठरवलं नव्हतं कधीच की मला ह्यात पडायचंय किंवा असं काही मॉडेलिंग करायचं किंवा काय. बट मी असंच व्हिडिओ केले आणि व्हायरल झाले. तेव्हा चांगला रिस्पॉन्स होता कारण खूप कमी लोक होती. सो मी जे साडी घालायचे ते लोकांना आवडायचं, साडीतले व्हिडिओज बघायला. सो ते मग ते व्हायरल होत होत गेले. मग तसंच करत राहिले, वाढत गेले फॉलोअर्स. ओके. मग लाईफस्टाईल थोडी चेंज केली. तर तुझ्या घरात तू काय काय बनवतीस जेवायला? आवडतं तुला सगळं, कुकिंग? खूप जास्त सगळं. आणि आता मी रिसेंटली चीज केक बनवायला शिकली. हो रिअली? हा. कोणता? मी चॉकलेटचं नॉर्मली आपण बनवतो तसं हा, हा, हा. बनवलेलं. हा, ओके. डार्क चॉकलेटचा त्याला फेवरेट आहे तुझा चीज केक? खूप जास्त फेवरेट आहे cheese cake, खूप. बट मी तुझे ब्लॉग बघितले, तू पुरणपोळी वगैरे पण तू बनवते. सगळ्यात छान मी बनवते पुरणपोळी, चिकन बिर्याणी. ओ. जी माझी अशी एकदम अशी म्हणजे आपण म्हणतो ना की असंच बनवते मी टाइमपास मध्ये बनवते. लोकांना असं पुरणपोळी खूप असं हार्ड वाटते ना, मला त्याची एकदम चपात्यांसारखी वाटते. ओके. सो तुझ्या जर्नी बद्दल आतापर्यंतची तू काय सांगशील लोकांना, की तुला कशी तू इन्स्पायर होतीस, कोणत्या गोष्टींनी तू इन्स्पायर होतीस आणि कशी पुढे चालतीस? इन्स्पायर असं म्हणजे मी माझ्या जर्नीला बघून सगळ्यात जास्त होते. कारण मी जिथून सुरुवात केली होती ना, मी कधी त्याच्यावर आजपर्यंत बोललेली नाहीये आणि मी कधी बोलणार कारण ते मला आवडत नाही. बट ज्या बॅकग्राऊंड वरून मी आली आहे, मला ते खूप हार्ड होतं या सगळ्या गोष्टींना फेस करून हे करणं. बट म्हणजे असं स्वतःला बघून मोटिवेट होते कधी कधी की मी करू शकते. म्हणजे कधी कधी असं होतं की नाही, सगळं वाटतं की झालं संपलं, आता लग्न करून सेट व्हावं, कशाला हवं एवढं, कशासाठी करायचंय करिअर आणि कशासाठी एवढं स्ट्रगल. बट असं वाटतं की कोणावर डिपेंड राहण्यापेक्षा आपण वेल सेटल असणं कधी पण चांगलं आहे. सो हीच माझी अशी जर्नी आहे की करत राहते मी जे पण वाटेल मला मनाला, मी रिस्क घेत राहते. मी विचार नाही करत की त्याचा परिणाम काय होणार आहे, मग मी आता इन्व्हेस्टमेंट केली मला ते लॉस नाही. रिस्क घेत राहते आणि त्यातूनच शिकते. जरी लॉस झाला तरी शिकते. आलं तर चांगलंच आहे, पण लॉस झाला तर त्यातून काहीतरी शिकून मग पुढे जाते. हार नाही मानत मी ऍक्च्युली. सो तू बॉर्न अँड ब्रॉटअप संभाजीनगर मधली आहे. सो तुझं म्हणजे तिथला कोणता फेवरेट फूड स्पॉट जे तुला खूप आवडतं? मला संभाजीनगरचं भोज थाळी फेमस आहे, ती आवडते. आणि ज्यावेळेस मी नॉनव्हेज खायचे ना, त्याचे काळे बंधू म्हणून खूप फेमस आहे. ओके. त्यांची शेवग्याची भाजी आणि चिकनचा काळा रस्सा एक नंबर भेटतो. ओके. ओके. चालेल, आपण गेलो कधी तिकडे तर ट्राय करू. थँक्यू सो मच फॉर कमिंग. दिस रिअली मीन्स अ लॉट. मी तुला सांगू नाही शकत. तू पहिली पर्सन होती की ज्याला मी सांगितलेलं की माझ्या माइंड मध्ये हे आणि मला हे करायचंय. आणि मला कसं आम्ही टाइमच मॅनेज होत नव्हता आमचा, दोघींच्या डेट्स नव्हत्या प्रॉपर सेट होत. बट फायनली आमचा शूट झालेला आहे. आय होप तुम्हाला आवडला असेल. होप सो. अँड अगेन थँक्यू सो मच. दिस मीन्स अ लॉट. आणि येस, आणि ते पण मी पहिला एपिसोड तुझ्यासोबत करते, सो हे माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. आणि माझ्यासाठी पण की तू मला घेऊन केलं. सो थँक्यू सो मच. सो आता आपण सगळं खाऊया आणि तुम्ही खूप छान टेस्ट आहे, मला आवडलं फूड. हा. आणि मी मॉकटेल फर्स्ट टाइम ट्राय केलंय आणि हे पण बेस्ट आहे. फर्स्ट व्हिडिओ आहे, सो जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या फ्रेंड्सना, फॅमिलीला. आणि खूप सारं प्रेम. त्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि असं मस्त मस्त फूड आता आम्ही ट्राय करणार आहोत. सो तुम्ही पण आमच्यासोबत आनंद घ्या फूडचा. आणि शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून थँक्यू. तुला काहीतरी बोलायचं असेल तर तू बोलू शकता. सो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आम्हाला इंस्टाग्राम वरती फॉलो पण करा.
ठीक आहे, थँक्यू आणि सो माझ्या मच. सबस्क्रायबर्सनी नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला अजून कोण पाहिजे नाही ह्या चॅनल वरती ते कमेंट मध्ये हा, हा. सांगा. मला माहिती आहे नेक्स्ट कोण आहे. तुम्ही गेस करा आणि कमेंट मध्ये सांगा. ठीक आहे, थँक्यू सो मच.